पंढरी। धाव घाली आई, धाव घाली आई, आता पहाते सकाळी। धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। करावे शीतळ बहु झाली हळहळ। धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, कै ठेवीन हे पायी। धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। महायुग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्रम्। खलानीशवादापनोदारहृदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आत्मा त्वं गिरिजामति सहचरा, प्राणाशरीरं पूजाते विविधोपभोगरचना। निद्रा समाधिस्थितिः संचारप्रदयो प्रदक्षिणाविधिः। स्तोत्राणि सर्वा गिरो, यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं। शम्भो तवाराधनं, शम्भो तवाराधनं, शम्भो तवाराधनं। अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती।
आई, आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सागरासारखी विस्तीर्णता प्राप्त झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये आकाशासारखी व्यापकता निर्माण झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता प्राप्त झाली आहे, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग प्रतिपाद्य सेवेकरिता निवडलेला असून भगवान आणि तुकोबाराय या दोघांच्या मध्ये असलेला एक संवाद, आणि संवाद असा तसा नसून भगवंताच्या दर्शनासाठी, साक्षात्कारासाठी, भेटीसाठी महाराजांच्या जीवनात एक उत्कंठा निर्माण झाली. केवळ उत्कंठा म्हणणं नाही संभवत, उत्कंठेचाही पराकोट झाला. अशा काळात जगद्गुरु श्री तुकोबाराय एका वेगळ्या रूपकातून भगवंताला प्रार्थना करतात की हे देवा, आता माझे तू गुणदोष पाहत बसू नकोस, पटकन धाव घे आणि मला भेट दे विठ्ठला. भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने आपलं ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये शारदीय नवरात्रोत्सव संपन्न होतो आहे. वैकुंठवासी गुरुवर्य आपणा सर्वांचे श्रद्धास्थान बाबा अर्थात बनशी महाराज तांबे, त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपरायण गायके महाराज या संत द्वयाच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे मार्गदर्शक निष्काम कर्मयोगी गुरुवर्य राजाराम महाराज, त्याचप्रमाणे आपल्याच भूमीतील एक भूमिरत्न आदरणीय हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज या संत द्वयाच्या सुयोग्य नेतृत्वाने संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव, या भक्ती साधनेचे सर्व संयोजक मंडळी, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी, या कार्यासाठी उपस्थित असणारे गावातील पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञात अज्ञात श्रोते, ज्यांचं असणं या कार्यक्रमासाठी फार महत्त्वाचं आहे, ते पंचक्रोशीतील सर्व गुणीजन, गायनाचार्य मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज जाधव, आदरणीय हरिभक्तीपरायण शशिकांत महाराज शिंदे, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य कानिपनाथ महाराज, दुसरे मृदंगाचार्य, कधी कधी सप्त्यात एक एक मृदंगाचार्य सापडत नाही, इथे 2-2 उपस्थित आहेत. मृदंगाचार्य विशाल महाराज आहेत, हार्मोनियम वादक आदरणीय केशव महाराज आहेत, त्याचप्रमाणे विनेकरी महाराज आहेत. आज आमच्या समवेत आलेले जुन्या पठडीतील गायनाचार्य आदरणीय रंगाभाऊ महाराज जाधव, त्याचप्रमाणे धनाभाऊ जाधव, आणि पंचक्रोशीतील सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, इकडेही सर्व गायनाचार्य आदरणीय बाळासाहेब महाराज आहेत, पडळ डॉक्टर आहेत, या बाजूची सर्व भजनी मंडळी आहेत, आमचे विठ्ठल भाऊ आहेत, इकडची ही सगळी मंडळी आहेत. सगळे म्हटल्यावर सगळे आले आता, कारण 10 वाजता आपल्याला संपवायचं आहे. 8 ते 10 वेळ आहे. त्यातली त्यात आदरणीय बऱ्याच कालापासून आम्ही सुरुवातीला कीर्तन करायला लागल्यापासून ज्यांनी वेळोवेळी या कार्यक्रमात आम्हाला सादरीकरण करण्याची संधी दिली, आदरणीय आपल्या गावचे पोलीस पाटील रंगनाथ पाटील आहेत, या भक्ती साधनेचे संयोजक आदरणीय दत्तू पाटील आहेत, त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकनियुक्त सरपंच आदरणीय वामन भाऊ तुवर आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ भजनी मंडळातील हार्मोनियम वादक शिंदे पाटील आहेत, भिकाभाऊ शिंदे आहेत, त्यांचे सर्व सहकारी मंडळी आहे. माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोचतोय, एका भोंग्यापासून आम्ही ज्यांना ओळखतोय, आता ते 1000 भोंगे म्हटलं तरी जोडू शकतात.
पण एवढ्याची आवश्यकता नाही. माणूस गोड असला की बरोबर आवाज निघतो. जगदीश दळेसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. पंचक्रोशीत कुठेही कार्यक्रम असू द्या, पैशासाठी ओढाताण नाही, कशासाठी ओढाताण नाही. त्याचप्रमाणे आपल्या पंचक्रोशीतील वैकुंठवासी गुरुवर्य पुंजामाईंच्या परंपरेत निर्माण झालेले आदरणीय पंढोरे महाराजही उपस्थित आहेत. इकडे बसलेले जरा जे तरुण मुलं आहेत आणि जी काही आपली सिनियर मंडळी आहे, सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही थोडंसं असं इकडे येऊन बसलात तर अजून बरं होईल. उठल्याबद्दल धन्यवाद. वा विठ्ठल विठ्ठल. आता बघा बरं वाटतंय. ए पोरांनो, तुम्हाला एक विनंती बरं का, उद्यापासून तुम्ही सर्वात इथे पुढे येऊन बसायचं. आणि आता तुम्ही किती 15 जण आहेत बरोबर, 15च आहेत ना. उद्या किमान 30 आले पाहिजे आणि काल्याच्या दिवशी तुम्ही 50 असले पाहिजे. कशासाठी? जेवायला. अरे हे सगळा खटाटोप मंडळींनी चालू ठेवलाय तुम्ही सुधारण्यासाठी, पण हे काय कमी नाहीत, तुम्ही इथे येऊन बसलात. विठ्ठल विठ्ठल. एकतर गावोगावी तरुण मंडळी इकडे यायला तयार नाहीत, तुम्ही सगळे आलात, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आजची आपल्या सप्ताहातील ही उपांत्य सेवा आहे नाही का? उद्या एक आहे. हा बर, 6वा दिवस, 7वा दिवस, 8वा, 9वा. या वर्षी नवरात्री नाही. आता नियमाला देखील काय आहे, अपवाद आहे. इथे या गावाला 10 हा शब्द पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. सांगायची गरज आहे का? हे म्हटले नवरात्री नाही, दसरात्री आहे का? इथे 10 भाई पण आहे म्हणून 10वा रात्री. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक बाबाची रात्र आहे आणि एक आईची रात्र आहे. आईची ही रात्र प्रसिद्ध आहे आणि बाबाची ही रात्र प्रसिद्ध आहे. म्हणजे एक मालकाची रात्र आहे आणि एक मालकिनीची रात्र आहे. नाही कळालं? एक पिंट्याच्या बापाची रात्र आहे आणि एक पिंट्याच्या. अजूनही नाही कळालं का तुम्हाला? सांगतो ऐका. ही जी रात्रीची परंपरा आहे ही एका जोडीसाठी आहे. म्हणजे काय? नवरात्री म्हणजे जगदंबा अर्थात शक्तीची उपासना करण्याचा तो कालावधी आहे नवरात्र. आणि बाबाचा दिवस म्हणजे शिवरात्र. बरोबर? मग तुम्ही म्हणाल जसं देवीची उपासना 9 दिवसाची आहे, नवरात्री आहे, तशी भोले बाबांची उपासना कुठे 9 रात्र नाही, 5 रात्री नाही, 3 रात्री नाही, एकच रात्र. असं का? हा प्रश्न जर आपण विचारला तर मला विनोद बुद्धीने असं उत्तर द्यावं वाटतं की भोले बाबा म्हणजे आपले पुरुष आहेत. पुरुषाचं एका रात्रीतही. पुढचं सांगायची गरज आहे का तुम्हाला? शक्तीची उपासना करण्यासाठी जो एक दिव्य कालावधी आपल्या भारतीय परंपरेने स्वीकारलाय ती आहे नवरात्री. आणि या नवरात्रीच्या कालावधीत आपण आपापल्या परीने शक्तीची उपासना केली पाहिजे, देवीची उपासना केली पाहिजे. का केली पाहिजे? याचं एकमेव कारण आहे, आपण व्यावहारिक जीवन जगो अथवा पारमार्थिक जीवन जगो. जीवनासाठी, जीवन जगण्यासाठी जीवनात सामर्थ्य आणि शक्तीची विशेष आवश्यकता असते. आणि ज्या दिवशी शरीरातील शक्ती नष्ट होईल त्या दिवशी हजारो आजार वर डोकं काढल्याशिवाय राहत नाही. मग आपण प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, आपला उद्देश प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, ज्यांनी ज्यांनी जीवनात शक्तीची उपासना केली त्यांना त्यांच्या ध्येय प्राप्तीपासून कुणीही बाजूला नेऊ शकलं नाही असा इतिहास आहे. विठ्ठल. आणि म्हणून या नवरात्रीच्या कालावधीत आपण शक्तीची अर्थात जगदंबेची उपासना केली पाहिजे.
का केली पाहिजे तर ध्येय प्राप्तीसाठी, ध्येयपूर्तीसाठी जीवनात शक्ती महत्वाची आहे, सामर्थ्य महत्वाचं आहे आणि आईच्या उपासनेने सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जगदीश दादा थोडा मॉनिटर पाहिजे मला इथे. आपल्या भारतीय हिंदू परंपरेमध्ये अनेक वेगवेगळ्या देवी देवतांची योजना केलेली आहे, ठीक आहे. पण आदिकाली कोणता देव मानावा की मानू नये अशी मोठी संभ्रमिक अवस्था निर्माण झाल्यानंतर साक्षात भगवान शंकरांनी भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचा अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर त्यांनी प्रमुख देवी देवतांची निर्मिती केली, अर्थात देवपंचायतन याची निर्मिती केली. आपल्या वारकरी संप्रदायात संत पंचायतन देखील मान्य आहे. संत पंचायतन कोणतं? विश्वमाऊली ज्ञानोबाराय, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि सरते शेवटी भक्तिमूर्ती निळोबाराय. किती संतांची नावं सांगितली? परत एकदा ऐका. विश्वमाऊली ज्ञानोबाराय, प्रेममूर्ती नामदेवराय, वैराग्यमूर्ती तुकोबाराय, शांती ब्रह्म नाथ महाराज आणि सरते शेवटी भक्तिमूर्ती निळोबाराय. अशी वारकरी परंपरेत संत पंचायतन मानण्याची परंपरा आहे, त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यांची सेवा करण्याची परंपरा आहे. याच रीतीने कोणत्या देवतेचं पूजन करावं म्हणून आद्य गुरु शंकराचार्यांनी देवपंचायतनाची निर्मिती केली. त्यात सर्वात प्रथम देवतेची निर्मिती केली श्री गणेश. सगळ्यात पहिली देवता कोण आहे? गणपती. आणि म्हणून तर कोणत्याही कार्याच्या प्रारंभी त्यांची पूजा करण्याचा प्रघात हिंदू संस्कृतीमध्ये आहे. पहिले आहे गणपती म्हणजे श्री गणेश, दुसरे आहे भगवान शिवजी म्हणजे शंकर, तिसरे आहे भगवान विष्णू, चौथे आहे भगवान सूर्य आणि पाचवी आहे आई जगदंबा अर्थात देवी. हे देवपंचायतन आद्य गुरु शंकराचार्यांनी निर्माण केलं. मग देवपंचायतन निर्माण केलं आणि त्या प्रत्येक देवी देवताचं एक एक कार्य आहे. गणराया काय करतात? दुःख हिरावून नेण्याचं काम करतात. भगवान शिवजी काय करतात? प्राणातून देहातून प्राणाचं उत्क्रमण करण्याचं कार्य करतात. भगवान शिवजी विष्णू काय करतात? या सृष्टीचं भरण पोषण करतात. सूर्यदेव काय करतात? साक्षात प्रगट राहून या सृष्टीला ऊर्जा देण्याचं काम करतात, प्रकाश देण्याचं काम करतात. आणि सरते शेवटी आहे देवी जगदंबा, भगवती, अंबिका. नाना प्रकाराने वाङ्मयात शास्त्रात आपल्याला तिचा उल्लेख पाहायला मिळतो. तिचं काम काय तर शक्ती प्रदान करणं हे देवीचं काम आहे. जसं देव पंचायतन शंकराचार्यांनी निर्माण केले तसंच त्या देवतेची उपासक असणारे संप्रदाय देखील या भूतलावर अवतीर्ण आहेत, उपस्थित आहेत. 5 प्रकारचे देव जसे आपण मानतो याच रीतीने 5 प्रकारचे संप्रदाय देखील या हिंदू संस्कृतीत मान्य आहेत. पहिले गणपतीची पूजा करणारे त्यांना काय म्हणतात? गाणपत्य, गाणपत्य संप्रदाय त्याला म्हणतात. दुसरे शिवजीची पूजा करणारा संप्रदाय त्याला शैव संप्रदाय म्हणतात. तिसरे विष्णूची पूजा करणारा संप्रदाय त्याला वैष्णव संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदाय या सर्व 5ही तत्वांना धरून आहे बरं. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ आणि महाराष्ट्रात मानला जातो तो वारकरी संप्रदाय आहे. तो सर्वांचा उपासक आहे. विष्णू या देवतेची उपासना करणारा जो संप्रदाय आहे तो वैष्णव संप्रदाय आहे. सूर्य देवतेची उपासना करणारा जो संप्रदाय आहे त्याला काय म्हणतात? सौर म्हणतात, सौर. आणि सरते शेवटी देवीची उपासना करणारा जो संप्रदाय आहे त्याला शाक्त संप्रदाय म्हणतात. असे वेगवेगळे संप्रदाय
वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या आपल्या उपास्याची उपासना करतात। ही आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीची प्रगल्भता आहे। सर्व देव एकत्रित आले। आद्य देव कोण आहे तर गणराया आहे। गणरायांपासून साक्षात भगवंताने या सृष्टीची काय केली, निर्मिती केली। आज कीर्तन जरा थोडं वेगळं करण्याचा मी प्रयत्न करतो। का करतो, इतर कीर्तन आपण नेहमी ऐकत असतो, पण नवरात्रीच्या काळात कधीतरी थोड्या थोड्या अभंगाच्या संबंधाने आपण बोललं पाहिजे, त्या विषयाच्या संबंधाने बोललं पाहिजे, प्रसंग अवधान राखून आपण बोललं पाहिजे। आणि म्हणून तुम्हाला थोडं अवघड जरी वाटलं तरी गुपचूप डुकल्या घ्या, मला कळेल इथपर्यंत जांभळ्या देऊ नका, म्हणजे झालं। विठ्ठल अशा भगवंताने एकट्याला या सृष्टीवर करमत नसल्या कारणाने त्याने या सृष्टीची निर्मिती केली। निळोबारांनी सुंदर वर्णन केले बर का। एकलेन कंठेची मनोनियाये केली निर्माण 14ही भुवने 14ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी माया सूत्रधारी ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी माया सूत्रधारी एकलेन कंठेची म्हणोनियायेने भगवंताला अर्थात ब्रह्म जे आहे निर्गुण निराकार शास्त्राने ज्याचं वर्णन केले अशा ब्रह्माला एकट्याला कर्मेना म्हणून केली निर्माण 14ही भुवने 14ही भुवने। बाकी आपण सगळं पाहून घ्या। भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली। आपण म्हणतो ना, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता भव दुःख कोण वारी तुझ वाचोनी चिंता धर्म गाजा तुझा तुझी कृपाळू राजा प्रसवला काय प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता किंवा जयापासूनी सकळ जयापासूनी सकळ जयापासूनी सकळ जयापासूनी सकळ एक मंडळ
जयापासूनी सकळ महिमंडळ हे झाले, ज्याच्या पासून या सृष्टीची निर्मिती आहे तो देव आहे, देव. पण बऱ्यापैकी आपली अनेक वर्ष निघून गेलीत आयुष्यातली, तरी देव ही संकल्पना आपल्यापैकी काही मंडळी मानायलाच तयार नाहीत. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं, आम्ही जर मानणारे नसतो तर कीर्तनात येऊन बसलो असतो का? एक तर एवढा पाऊस झालाय, गुडघ्या इतक्या पाण्यातून यावं लागतंय, मधले रस्ते सगळे बंद झालेत, लांबून यावं लागतंय. आम्ही देव मानत नाही का? अशी शंका जर निर्माण होत असेल तर ऐका, आपल्यापैकी बरीच जण परमार्थ करत असताना दिसतात. शब्द ऐका बरं. आपल्यापैकी बरीच व्यक्ती, बरीच मंडळी परमार्थ करत असताना दिसतात, पण होत असताना परमार्थ होतो की नाही माहिती. मी तुमचं नाही म्हटलं बरं, आपल्यापैकी म्हणजे मीही तुमच्यात आहे. वरवर गंध लावतो, माळ घालतो, चांगला पेहराव करतो, मंदिरात जाताना दिसतो, वारी करताना दिसतो, उपवास करताना दिसतो, दानधर्म करताना दिसतो. सगळं आपण परमार्थातल्या प्रत्येक कृती करत असताना दिसतो, पण दिसणं वेगळं आणि म्हणून बऱ्याचदा हजारो वर्ष म्हणण्यापेक्षा आयुष्यभर आपण परमार्थिक कृती करत असताना दिसत असलो तरी जेव्हा आपल्या परमार्थाच्या परीक्षेची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या हाती भोपळा आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि म्हणून जाता जाता एक वाक्य सांगतो, परमार्थाचा फार पसारा करत बसण्यापेक्षा छोटी मोठी सेवा करा, पण जी काही कराल ती भगवंत समर्पित असली पाहिजे, भगवंताला स्मरून असली पाहिजे. आणि एकदा की आपली प्रत्येक कृती भगवंताला समर्पित करण्याची सवय लागली रे लागली की वेगळा परमार्थ करण्याची गरजच पडत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून बराच समाज असा आहे की तो देव आहे. माळी गळ्यात असणारी माणसं देखील कधी कधी अशा भ्रमात जीवन जगतात की कदाचित देव असेल. काय कदाचित देव? अरे पण मग हे माळ घातली, गंध लावला, एवढा साबुदाणा खाल्ला, त्याच्यावर झिरकही घेतलं, शिवाय उपवास नसता परमार्थ करत असताना दिसतो, मात्र परमार्थ हा वरपांगी नसावा. परमार्थ हा आपल्या वृत्तीचा विषय असतो. आणि म्हणून आमच्यासारखी वरवर बोलणारी आणि समाजाने डोक्यावर घेतलेली माणसं आली म्हणजेच ती परमार्थिक असतात, हा गैरसमज आपल्या डोक्यातला काढून टाका. जाता जाता वाक्य सांगेल, आमच्यासारख्या लुंग्या सुंग्यांच्या नादी लागून जीवनाची माती करण्यापेक्षा ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय आदी संतांनाच आपलं मित्र, संत, भगवंत, गुरु माना आणि जीवन कृतार्थ करून घ्या. विठ्ठल देवाविषयी परमार्थिक माणसाच्या मनामध्ये जर संभ्रम असेल तर बाकीच्या लोकांचे आपण काय शाश्वती देऊ शकतो? सांगतो सज्जनांनो, परमार्थ वेगळा काही नाही. भगवंत आहे की नाही ही शंका आपल्या अंतःकरणात येत असेल आणि संशयास्पद जीवन जर आपण परमार्थाच्या दृष्टीने मार्गक्रमण करत असलो संशय सोबत घेऊन, तर आपण कितीही वरवर परमार्थ करत असताना दिसत असलो तरी तो किती परमार्थ होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून देव 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 ही वेगळी कल्पना नाही, वेगळी कल्पना नाही. देव आहे ही फक्त आपल्याला भावना ठेवावी लागते. आणि ज्याच्या चित्तामध्ये देवाविषयी भाव आहे, भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा तैसा हरी, हरीची याला
जैसा तैसा हरि एक, हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक। हरिची आवासा हरि गाई देशा, हरि आवासा हरि गाई देशा, भावे जैसा तैसा हरि एक, हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक, हरि एक। हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, जाकी रही भावना जैसी. गोस्वामी तुलसीदासजी बोलतात बर का. भगवंताविषयी ज्याची भावना जशी असेल तसा देव त्याला प्रेम दिल्याशिवाय राहत नाही. पण भगवंताच्या अर्थात भक्तीच्या क्षेत्रात पदार्पण करत असताना आपल्या अंतःकरणात भाव फार महत्वाचा आहे. आणि भावा वाचून जर आपण परमार्थात अग्रेसर असलो तर ते असणं कोणत्याही कामाचं नाही. जसं महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलंय बरं का. विन पोथी वाचुनी काय काय त्याचं पूर्वार्ध काय? हा, नाक आठवत होतं पण मोती आठवत नव्हतं. कारण आता मोती घालायला नाकच राहिलं नाही. विठ्ठल ऐका 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 ऐका, तुम्ही जरी कोणी जास्त फराळ केला असलं तरी मला लक्षात ठेवावं लागेल. हा, काय प्रेमाविन भजन, हेच म्हणत होतो ना मग मी सांगितल्यावर कोणी सांगेल. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. याच अर्थाने ज्ञानोबाराय बोलतात, भावे विना भक्ती, भक्ती विना मोती, भावे विना भक्ती, भक्ती विना मोती, भावे विना भक्ती, भक्ती विना मोती, भावे विना भक्ती, भक्ती विना मोती. बळे विना शक्ती बोलू नाही, बळे विना शक्ती बोलू नाही, बळे विना शक्ती बोलू नाही. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. बळे विना शक्ती बोलू नाही, बळे विना शक्ती बोलू नाही, बळे विना शक्ती बोलू नाही. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. जसं सामर्थ्य अंगात नसेल तर हिंदकेसरी सोबत कुस्ती मी खेळेल आणि त्याला पाडील ही वाच्यता करायचीच कशाला. आपली योग्यता काय आहे हे पाहून माणसाने प्रवेश केला पाहिजे. याच रीतीने भक्तीच्या प्रांतामध्ये, भगवंताच्या प्रांतामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर अंतःकरणात भाव असला पाहिजे. जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. मी सांगतो आपल्याला, देव आहे की नाही. मी आपल्याला प्रश्न विचारतोय. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, धार्मिक आहात, भजन मार्गातले आहात, परमार्थिक आहात, नवरात्रीचा उपवास धरणारे आहात फराळ खाऊन. आता हल्ली उपवासाला काही चालता येते, खूप अवघड आहे सगळं सांगणं. पण कोणीतरी मला म्हणलं, महाराज मला उपवास आहे. म्हटलं काय खाल्लं? म्हणे भेंड्या खाऊन आलो. तुम्ही काय खाऊन आले? भेंड्याच खाल्ल्या? भगर. काय उपवासाला काय चालेल? ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या सवडीने सगळं सुरू केलंय. असो, चला करताय हे काय कमी आहे. काय सांगत होतो मी? देव आहे की नाही? हा, वा. देव आहे की नाही? बोला, देव आहे की नाही? आहे. देव आहे की नाही?
काय करावं आता? मी तुम्हाला विचारतोय, देव आहे की नाही? तुम्हाला बोलता येतंय का? माझ्यासारखेच मुके आहात सगळे. हा, देव आहे की नाही? आहे, बरोबर. बर, दुसरा प्रश्न, देव भेटतो का? बोला. मी आता सांगितलंय की काय पाहिजे? भाव पाहिजे. मग देव आहे की नाही? आता मंडपात बसलाय तोपर्यंत तरी भाव ठेवा. हा, तिकडे गेल्यावर काय होईल ते सांगता येत नाही. देव आहे की नाही? आहे. बर, देव भेटतो की नाही? भेटतोच. असा आपण कधी विचार केलाय का हो? देव आहे तर भेटतो का नाही? आपल्याला भेटेल की नाही? का आपल्याला भेटत नाही? जर देव आहे तो भेटतोही, मग आपल्याला आतापर्यंत भेटलाय का? आपल्याला भेटलाय का? नाही भेटला हे सुद्धा माहिती नाही आपल्याला. मग आपण असा कधी विचार केला का, जर देव आहे तो भक्तांना भेट देतो, दर्शन देतो, मग आपल्याला तरी का देत नाही? असा विचार तरी आपण कधी केलाय का? देव आहे तर तो मला का भेटत नाही? हे जर आपल्याला कळालं ना, तरच आपला अभंगात प्रवेश होऊ शकतो. हे ज्याला कळालं नाही ना, त्याने काल्याच्या दिवशी फराळ करायचं, जेवण करायचं आणि घरी जायचं काम करायचं. देव आहे की नाही? आहे. इतर जगाला तो भेटतो की नाही? भेटतो. मग मला का भेटत नाही? ही भावना जोपर्यंत आपल्या अंतःकरणात निर्माण होत नाही, तोपर्यंत परमार्थातील एकही पाऊल आपण उचललं नाही असंच म्हणावं लागेल. विठ्ठल देव आहे, मग मला का भेटत नाही याचा विचारच केला नाही. का केला नाही? तो विचार करायला वेळच मिळाला नाही. का मिळाला नाही? सगळं संसारात आपण शरीराचं काय केलं? वाटोळ केलं. वाटोळ. तुम्ही म्हणाल नाही हो महाराज, वाटोळ कशाचं? 10 एकर जमीन घेतली, 50 लाखाचा बंगला बांधला, 4 मुलांचे लग्न केले, 5 पोरींचे लग्न केले, हे केलं. आता मला सांगा, ते इंदुरीकर सांगत असतात, कुत्र्याला रंग बदलून पिल्लं होतात. आपण काय वेगळं करतोय? वेगळं करायचं असेल तर सर्व जग केवळ संसाराच्या मागे धावतंय ना, आपण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तेव्हाच आपण कर्तृत्व संपन्न आहोत हे सिद्ध होईल. विठ्ठल साऱ्या जगाला देव भेट देतो, पण मला कधी भेट देईल हा विचारच आपल्या मनात आला नाही, तर देव भेट द्यायला काय वेळ आहे का? हा विचार आपल्या अंतःकरणात निर्माण होणं ही सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी देखील हजारो जन्म साधकांनी साधना करावी लागते. गुरुकृपेत येऊन, संत संगतीत येऊन, शास्त्र श्रवण करून, उपासनेच्या द्वारा भगवंताच्या कृपेने ती अवस्था माणसाला प्राप्त होते. कोणती? कै ऐसी दशा येईल माझे अंगा, कै ऐसी दशा येईल माझे अंगा, कै ऐसी दशा येईल माझे अंगा, कै ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा दुर्दशे, चित्त पांडुरंगा
पावेना काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे किंवा काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. भगवंत आपल्याला भेट का देत नाही हा विचार मनात येण्यासाठी देखील काय आहे, हजारो जन्मातील उपासना आहे. आणि ती उपासना फलीभूत झाल्यानंतर अंतःकरणात जिज्ञासा निर्माण होते. आणि जिज्ञासा निर्माण होणं कशाला म्हणतात, कोई कहियो रे कहियो रे प्रभु आवन की आवन की मन भावन की आवन की मन भावन की कोई कहियो कहियो रे प्रभु आवन की मन भावन की आवन की मन भावन. ही अवस्था आहे देवासाठी अंतःकरणात जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. पुसावीसी हेची वाटे जे जे भेटे तयासी काय देव कृपा करील मज काय लाज राखील. देव मला का भेट देत नाही ही भावना अंतःकरणात निर्माण व्हावी लागते. आणि ती जी भावना आहे ती अशी तशी भावना नसून केवळ भगवंतासाठी भगवंताच्या निमित्ताने केलेली जी क्रिया आहे तिलाच परमार्थ म्हणतात. पहा बरं, आपण जीवनात ज्या ज्या क्रिया करतो त्या क्रिया सर्व भगवत समर्पित असतात का? एवढंच काय महाराज, आपला परमार्थ देखील भगवंताला समर्पित नाही, तो देखील फक्त पाकिटासाठी. कोणाचा? त्यांचा. जाता जाता एक वाक्य सांगतो, सज्जनांनो ऐका. जी जी संत मंडळी आतापर्यंत होऊन गेली त्या संतांचा प्रपंच देखील परमार्थच झाला. लक्षपूर्वक ऐका. जी जी संत मंडळी होऊन गेली आतापर्यंत त्या संतांचा प्रपंच देखील परमार्थच झाला. आणि आता आपण देखील परमार्थ करतोय, पण आपला परमार्थ ही प्रपंचच आहे. हजारो जन्माच्या पुण्याईने, गुरुकृपेने, शास्त्र श्रवणाने, संत समागमाने आणि भगवत कृपेने अंतःकरणात ही भावना निर्माण व्हावी लागते. कोणती? कधी मला देव भेट देईल, हे देवा कधी मला भेट देशील, असा विचार आपण कधी केलाय का? बोला बरं, आपण कधी असा विचार केलाय का, देवा कधी मला तू भेट देणार? मी इथे एवढ्या पंक्ती घातल्या अजून भेट दिली नाही, मी एवढी देणगी दिली अजून भेट दिली नाही, या मंदिराला एवढं काम केलं अजून भेट दिली नाही. प्रत्येक कृती मागे आपला भाव असा असतो का? असतो का? आणि नसतो. म्हणूनच आपला परमार्थ होत नाही.
कृती कोणतीही असू द्या, क्रिया कोणतीही असू द्या, पण त्यामागचा भाव जर स्वच्छ असेल तर तो परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल भगवत भेटीची उत्कंठा केवळ उत्कंठा नाही तर उत्कंठेची पराकाष्ठा जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनात झाली. तुकोबाराय बोलू लागले, देवा तुझा साक्षात्कार होण्यासाठी मी संपूर्ण जगावर लाथ मारलीये, जाळोनी संसार बैसलो अंगणी, ही अवस्था तुकोबारायांची आहे. एका ठिकाणी सगळ्या संतांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं बरं का. निळोबाराय देखील बोलतात, हरी याची लागी वो तेजेले भोग, याची लागी वो केले नानायाग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी या विषयांचा त्याग. जन्म जन्मांतरी केली हे सूचना, भक्षुनी जिलबी लाडू का, भक्षुनी फळमूळ प्राशिले जीवना, हजारो जन्मात केवळ याच्यासाठी सर्व भोगाचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला, कुटुंबाचा त्याग केला, नव्हे शरीराचा देखील त्याग केला. जन्म जन्मांतरी केली हे सूचना, भक्षुनी फळमूळ प्राशिले जीवना. वनांतर स्वीकारलं कशासाठी? देवाने मला भेट द्यावी. देवासाठी घेवोनी जोग अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला, अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेवोनी जोग अवघा भोग देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजीला, सर्वस्वाचा त्याग केला. कशासाठी? केवळ देवाने भेट द्यावी याच्यासाठी. आणि एवढी उत्कंठा अंतःकरणात निर्माण होते तेव्हाच देव देखील भेट देत असतो. अशी उत्कंठा झाल्याशिवाय देव भेट देत नाही. आणि याच रीतीने जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनात सर्व साधनांचा पराकोट करूनही ज्यावेळी भगवान भेट देत नाही अशा वेळी जगद्गुरु श्री तुकोबाराय, देवा तू मला का भेट देत नाहीस, का भेट देत नाही? जर माझं पाप पुण्य जर तू पाहत असशील तर एक काम कर, तू माझ्या समोर येत असताना देव म्हणून येऊ नकोस, तर रूपकात्मक भावनेतून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, देवा तू माझ्या समोर येत असताना आई म्हणून धाव घाली आई, 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 धाव घाली
धाव घाली आई आता पाहत सकाळी पाहत सकाळी आता पाहत सकाळी धाव घाली आई आता पाहत सकाळी टाळ्या वाजवा जरा यांच्यासाठी. धाव घाली आई आता पहातेस काही. याच रीतीने संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात भगवत भेटीचा काय म्हणू भगवत भेटीसाठी झालेली जी उत्कंठा आहे, आर्तता आहे, ती केवळ आर्तता नसून त्या आर्ततेची ही सीमा आहे. पराकाष्ठा म्हणू, पराकोट म्हणा, याच्या पलीकडे शब्द नाही. अशा वेळी तुकोबाराय देव का येत नाही. आणि अशा काळात तुकोबारायांच्या लक्षात आलं, कदाचित देव मी आत्ता जरी परमार्थात येत असलो तरी कदाचित देवाला वाटत असेल की जीवनभर याने हे शरीर कुठे खर्ची केलंय, प्रपंचात खर्ची केलंय आणि आत्ता माझ्याकडे येतोय. हे कुणाचं सांगतोय मी? देवाकडे प्रत्येकाच्या फायली असतात बरं का. नाही कळालं? तुमचं नाही सांगत, ते सोडून. देवाकडे जात असताना आपल्याला असं वाटतं, सहज बोलता बोलता आपल्याला असं वाटतं की मी हे सर्व भगवत भक्तीसाठी केलंय, मी हा परमार्थ केलाय. पण आपण काय काय केलंय तो सगळा सातबारा त्याच्याकडे जशाचा तसा आहे. कदाचित तुकोबारायांना वाटलं देवाने माझ्या पाप पुण्याचा विचार केला असेल आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, देवा आता पाहतेस काही. म्हणजे काय, मी किती जीवनात पुण्य केलंय हेही तू पाहू नकोस आणि किती पाप केलंय हेही तू पाहू नकोस. असं कुठं असतंय का? पण तरी देखील सांगतो ऐका. माणसं गुणावर प्रेम करतात, दोषावर प्रेम करत नाही. पण जगाच्या पाठीवर गुणदोषासह प्रेम करणारं एकमेव पात्र आहे आणि त्या पात्राचं नाव आहे ऐशी कळवळाची जाती करिला भावीन प्रीती. ऐसी कळवळाची जाती जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारं कोणतं पात्र असेल तर ते एकमेव आई आहे, आई. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, देवा तू माझ्या समोर आला पाहिजे, पण देव म्हणून नाही तर माझी आई म्हणून आलं पाहिजे. का आई म्हणून आलं पाहिजे? तर तू माझे कोणतेही पाप पुण्य पाहू नकोस. का तर तुझ्या भेटीची उत्कंठा माझ्या अंतःकरणात निर्माण झाली. पहा बर, उत्कंठा निर्माण होण्यासाठी देखील जिज्ञासा असावी लागते. या जिज्ञासूचा विचार केल्यावर 3 प्रकारचे जिज्ञासू आहे. एक आहे मंद जिज्ञासू, त्याला मंद साधक म्हणतात. दुसरा मध्य साधक आहे आणि तिसरा उत्तम साधक आहे. म्हणजे मंद जिज्ञासू, मध्यम जिज्ञासू आणि तीव्र जिज्ञासू असे किती प्रकार होतात? 3 प्रकार होतात. पहिला आहे मंद जिज्ञासू. बर, तुम्ही सगळे नेहमी ऐकणारी मंडळी आहात, माझ्याकडे लक्ष द्या. शेणाला काडी लावल्यानंतर 1.5 तास फुंकल्यानंतर शेण पेट घेतं की 2.5 तास फुंकल्यानंतर पेट घेतं? तुम्हाला भाषा कळते ना माझी? हा, काय शेणाला काडी लावल्यानंतर 1.5 तास फुंकत बसल्यावर शेण पेट घेतं की 2.5 तास फुंकल्यावर पेट घेतं? काय होतंय हे मी कुणाचं सांगतोय? हो, किती सांगण्याचा प्रयत्न करा, माणसं पेटतच नाही.
पेटत नाही म्हणजे अहो किती सांगा, परमार्थात या येणार नाही, मंदिरात या येणार नाही, माळ घाला घालणार नाही, गंध लावा कशाचाच त्यांच्यावर परिणाम होत नाही, कशाचाच होत नाही. एकदा काय झालं, असंच एक सद्गृहस्थ कीर्तनाला बसला, कीर्तन झाल्यावर मला भेटला, म्हटलं महाराज कीर्तन चालू असलं ना तुमचं कीर्तन एवढं गोड लागतं ना म्हणे, काय सांगावं. मग मी त्याला म्हटलं कडू कधी लागतं नाही. म्हणजे कीर्तन चालू असताना गोड लागतं, नंतर काय बिघडतं का त्याला. म्हटलं नाही नाही तसं नाही, पण तुमचं कीर्तन फार फार आवडतं म्हणे, मला खूप आनंद वाटतो. मग बिघडतं काय, काय नाही म्हणे महाराज, एकच अडचण आहे, माझ्या काही लक्षात राहत नाही. काय सांगितलं, कीर्तन खूप गोड आहे म्हणे पण माझ्या काही लक्षात राहत नाही. त्याला म्हटलं अरे तुमच्या ध्यानात नाही राहू म्हणूनच आम्ही ध्यानात नमन करत असतो. हेच तर आमचं भांडवल आहे ना. तुमच्या सगळं जर ध्यानात राहिलं तर कीर्तनकाराला कवळे कवळे दगड खावे लागतील, रोज आणायचं कुठून. तो म्हटलं महाराज कीर्तन तुमचं खूप आवडतं पण अडचण आहे की माझ्या काही लक्षात राहत नाही. म्हटलं एक काम कर, तू ध्यानात धरण्याचा प्रयत्न कर. तो म्हटला राहतच नाही. एक काम कर, काय कर, तू दररोज स्नान झाल्यानंतर गडवाभर पाणी सूर्याला अर्घ्य दे आणि रोज सूर्याची उपासना कर, सेवा कर, नमस्कार कर. 6 महिने तू असं करून बघ, निश्चित तुझ्या बुद्धीत स्मृतीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तो निघून गेला. 6 महिन्याने बरोबर तोच कीर्तनात येऊन बसला आणि कीर्तन झाल्यावर त्याला विचारलं काय रामभाऊ कस काय वाटलं. महाराज तुमचं कीर्तन म्हणजे एकदम गोड, लय भारी वाटलं. बर कोणता अभंग घेतला होता, तेच तर ध्यानात राहिलं नाही ना. अरे भल्या माणसा, आता कीर्तन ऐकलं तू, त्या कीर्तनाचा अभंग लक्षात राहत नाही म्हणजे तू काय माणूस आहे का. म्हणे महाराज मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कीर्तन ऐकताना मला खूप गोड लागतं पण माझ्या लक्षात राहत नाही. अरे पण 6 महिन्यापूर्वी मी तुला सांगितलं होतं ना, तू सूर्याची उपासना कर, निश्चित तुझ्या बुद्धीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुला सांगितलं होतं ना, तू ते केलं नाहीस का. म्हणे नाही केलं. म्हटलं का नाही केलं. म्हणे महाराज तेच ध्यानात राहिलं नाही. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे ऐसी बुद्धी जाती जाऊनी दगड बरे देवा, जाऊनी दगड बरे देवा, दयाहुनी दगड बरे देवा. म्हणे जाती बुद्धी अशी जाऊनी दगड बरे देवा, जाऊनी दगड बरे देवा, जाऊनी दगड बरे देवा. याला म्हणतात मंद साधक. शेणपेट घेत का, शेणपेट घेत नाही. म्हणजे कितीही सांगा, आतापर्यंत खूप बाबा लोक उकळून गेले पण त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. याला साधक म्हणत नाही का, म्हणतात. कीर्तनात येऊन बसण्यापुरता हा काय आहे, साधकच आहे पण त्याच्यावर परिणाम होत नाही, मंद साधक. दुसरा आहे मध्यम साधक, मध्यम जिज्ञासू. म्हणजे गोवरीला जर विस्तवाचा संबंध दिला, फुंकून 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 कधीतरी ती काय घेते, अर्धी निर्धी फुंकण्याच्या नादात संपून जाते. कोण, तुम्हाला कळते बरं का भाषा. अर्धी संपते म्हणजे कोणाचे 40 गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 60 गेले. डॉक्टर पाशी गेल्यावर चमक येते कधी कधी असं. पण तरी देखील आपण पेटायला तयार नाही, सावध व्हायला तयार नाही. संत सांगतात, शास्त्र सांगताय, उत्तिष्ठ जागृत, आता तरी सावध झालं पाहिजे. का सावध झालं पाहिजे, जो देह प्राप्त झालाय त्याचा भरवसा देता येत नाही. मन भंगूर नाही भरवसा, क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे उषा
नादत अर्ध्या संपल्या क्षणभंगूर नाही भरवसा. सावध झालं पाहिजे. वारे सावध तोडा माया आशा. सावध होऊन काय करायचं? शेजाऱ्याचा बांध कोरायचा नाही. तोडा माया आशा. आपण ज्या आशेत मायेत गुंतलोय ते बाजूला सारून आपल्याला केवळ भगवंताचा विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण करावं लागेल. हळूहळू हळूहळू खूप हळूहळू काही माणसात बदल होतो. हा मध्यम साधक आहे. आणि तिसरा उत्तम म्हणजे तीव्र साधक आहे. उदाहरण, कापूर असतो कापूर. त्या कापराला जर काडी पेटून लावली तर तो 10 मिनिटात पेटतो की 1 तासात? ठाईच समाप्ती झाली जयसी. ठाईच समाप्ती झाली जयसी. ठाईच समाप्ती झाली जयसी. ठाईच समाप्ती झाली जयसी. कापुराची वाती उजळल्या ज्योती. कापुराची वाती उजळल्या ज्योती. कापुराची वाती उजळल्या ज्योती. लवकर समाप्ती होणार आहे, काळजी करू नये. ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराची वाती. आपण हरिपाठ म्हणताना कापुराच्या वाती म्हणतो. ऐकूनच पाठ आहे 90-95% वाती. हा, उजळली ज्योती. ठाईची समाप्ती झाली जैसी. कापुराला अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर तो काय शेणासारखा आणि गोवरीसारखा धुपत बसत नाही. वेळ लागत म्हणतोपर्यंत, म्हणायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा त्याला संपायला वेळ लागत नाही. याला ची वाती. हा, उजळली ज्योती. ठाईची समाप्ती झाली जैसी. कापुराला अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर तो काय शेणासारखा आणि गोवरीसारखा धुपत बसत नाही. वेळ लागत म्हणतोपर्यंत, म्हणायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा त्याला संपायला वेळ लागत नाही. याला काय म्हणतात? तीव्र साधक. असे काही महात्मे असतात. एखादा श्री गुरूंचं एखादं वाक्य कानावर पडलं की अंतःकरणात धक्का निर्माण होतो आणि सर्वस्वाचा त्याग करून तो भगवत भक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करतो. त्याला तीव्र साधक म्हणतात, उत्तम साधक म्हणतात. पण असे साधक फार कमी असतात. याच रीतीने तुकोबाराय बोलतात, देवा आता तुझ्या वाचून संसार मला प्रिय वाटत नाही. आत्मा वाचून हे सर्व अनात्म जो विषय आहे ते मला काहीही प्रिय वाटत नाही. देवा तूच मला आवडतोस आणि माझ्या दृष्टीपुढे तूच उभा असला पाहिजे. का असला पाहिजे? आता तुझा विचार करण्यासाठी आणि तुझी सेवा करण्यासाठी माझ्या अंगात धीर राहिलेला नाही. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. हे आई, आता तुझ्या येण्यासाठी भक्ती करण्यासाठी माझ्या पोटी म्हणजे माझ्या अंतःकरणात आता धीर नाही, धैर्य नाही. तुझी वाट पाहण्यासाठी देखील आता सामर्थ्य शिल्लक राहिलेलं नाही. आणि आई तुझी वाट पाहून पाहून हे डोळे देखील काय झाले? शिनलेले आहेत. हरी वाटुली पाहता शिनले डोळे.
दाविसी पाऊले कैवडोळा तुमाय माऊली कृपेची सावली कृपेची सावली। हे आई तुझी वाट पाहता पाहता आता हे नयन म्हणजे डोळे देखील आता क्षीण झालेत। तू पटकन मला भेट दे। कशासाठी महाराज तुम्ही एवढ्या भेटीची तळमळ करताय, गडबड करताय? काय एवढं येऊन देवाने करायचंय? तर तुकोबाराय बोलतात, या त्रितापाने मी तप्त झालेलो असल्या कारणाने तू येऊन मला शीतल करावं। अभंगाचं तिसरं चरण। करावे शीतळ करावे शीतळ करावे शीतळ करावे शीतळ बहु झाले हळ हळ बहु झाले हळ हळ धीर नाही माझे पोटे धीर नाही माझे पोटे धीर नाही माझे पोटे धीर नाही माझे पोटे करावे शीतळ बहु झाली हळहळ। हे आई तू येऊन मला भेट दे। आणि काय करायचं तर मी त्रितापाने तप्त झालेलो असल्या कारणाने बहु झाली हळहळ। आता आठवलं, शेवट सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या। येथे हळहळ शब्द आहे। हळहळ म्हणजे काय? कळकळ म्हणजे काय? तळमळ म्हणजे काय? चळवळ म्हणजे काय? अजून काय? वळवळ म्हणजे काय? अजून मळमळ। हा हा आहेच बाबा तुमच्याकडे। मेवणे मंडळीकडे असतेच मळमळ। बहु झाली हळहळ। ऐका, आपल्याला हवी असणारी वस्तू आपल्या समोरून निघून गेली तेव्हा निर्माण होते, तिला काय म्हणतात? हळहळ। पहा बरं, समोरचा दुःखी असताना आपल्या अंतःकरणात कोरडी भावना निर्माण होते, आपण त्याला मदत करू शकत नाही। कोरडी भावना निर्माण होते, त्याला कळकळ म्हणतात। काय म्हणतात त्याला? कळकळ। एखादी वस्तू आपल्याला पाहिजे असते, त्यासाठी केलेला जो प्रयास असतो त्याला काय म्हणतात? तळमळ। एखादं उद्दिष्ट समोर हाती घेऊन एखादी संघटना आपण उभी करतो आणि ते उद्दिष्ट समोर येण्याच्या पूर्वीच संघटनेचे 12 वाजतात, त्याला म्हणतात वळवळ। आणि आपलं उद्दिष्ट समोर येईपर्यंत न थांबता ती संघटना अबाधित काम करत राहते, तिला म्हणतात चळवळ। आणि एखाद्या महाराजांचं कीर्तन चांगलं झाल्यावर आपल्या मनात जी निर्माण होते तिला म्हणतात मळमळ। हे आपलं सांगितलं, यांचं प्रत्येकाचं वेगळं आहे। शेजाऱ्याने जर चांगली गाडी घेतली का मळमळ होते, शेजाऱ्याला जर शेतकरी सन्मान निधीत पैसे आले तर मळमळ होते, शेजाऱ्याने जर बंगला बांधायला काढला तर ती मळमळ होते, जळजळ होते। असं चला, करावे शीतळ बहु झाली हळहळ। देवा तू माझा आहे आणि माझ्यापासून दूर गेलाय म्हणून अंतःकरणात काय निर्माण झाली? हळहळ निर्माण झाली। आणि ती कोणाच्या योग्य झाली? त्रिगुणांनी मी तप्त झालो असल्या कारणाने अंतःकरणात हळहळ निर्माण झाली। काय? संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ
तुटली हळहळ त्रिगुणांची. त्रिगुणाने तप्त झालेलं असल्या कारणाने हळहळ निर्माण होते. हे आई, तू माझ्या समोर आली पाहिजे. का तुकोबारा एवढा अट्टहास धरतायत? ज्यावेळी देवा तू आईचं रूप घेऊन माझ्या समोर येईल ना, माझ्या हजारो जन्मातील पुण्याईचा संचय मी केलाय. सर्व साधना केली, सेवा केली, उपासना केली, सर्वस्वाचा त्याग केलाय. तो केवळ आणि केवळ तुझ्या साक्षात्कारासाठीच केलाय. मग देव जेव्हा आईच्या स्वरूपात तुकोबारायांच्या समोर येईल, तेव्हा तुकोबाराय तुम्ही काय कराल? तर तुकोबारा म्हणतात, अंतःकरण युक्त भावपूर्वक हे जे माझं शिर आहे, डोकं आहे, ते मी आईच्या पायावर ठेवल्याशिवाय राहणार नाही. तो तुकामणे डोई, तुकामणे डोई, तुकामणे डोई, तुकामणे डोई, तुकामणे ठेवीना मी
आल्यासारखं होईल